काय करा खतम. हे पतंग त्याला जमून नाही राहिला, या काय धक्क्या सुटून गेली आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे सुमित. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज माझ्या ब्लॉगचा आहे डे 92 आणि आज आहे मकर संक्रांती. विशिंग ऑल व्हेरी हॅपी मकर संक्रांती. आणि आता वाजले आहे 9:30. मी झोपेतून 8 वाजता उठलो होतो. नंतर फ्रेश वगैरे झालो, तर चहा वगैरे पेला आता आणि आता ब्लॉगची सुरुवात करत आहे. तर आता ब्लॉगची सुरुवात करता करता मशीन पण सुरू झाली. आता तिचा बॅकग्राऊंड नॉईस येणारच आहे तुम्हाला, तसं थोडंसं इग्नोर करून टाकजा. तर आता पहिले आंघोळ वगैरे करून तयारी वगैरे, नंतर मग जे काही काम आहे ते करून टाकू. नंतर मग दुपारी जमलं तर पतंग उडवून. आणि आज आता जमलं तर 10-10:30 मामाच्या गावाला जाईल. तिथं काहीतरी काम आहे, सामान वगैरे येणार आहे काहीतरी म्हणून. तर चला मग. आता मी सगळ्यात पहिले चक्री पाहतो. चक्री कुठं ठेवली आहे तर माहीत आहे, पण त्यातला मांजा वगैरे पाहतो कसा आहे काय म्हणून. नाही तर काल मी माझ्या मित्राची पतंग आणली होती, त्या पतंगीसोबत त्यानं मांजा पण दिला होता. तर ते त्याच्या चक्रीत गुंडून घेतो. जो जुना मांजा आहे तो पाहून टाकतो, कारण की तो काही कामाचा राहिला नसून आता तो दाखवतो तुम्हाला. याच्यात आहे मोठ्या मांजा, काढाच लागते याला. पहिले ह्या मांजा काढून टाकतो. हिच्या खाली धागा आहे, तो धागा उडून जमलंच नाही तर मग तो मांजा याच्यात ॲड करून टाकून काल आणलेला ह्या मांजा काढून टाकतो पहिले. आता याच्यातला मांजा काढला, नवीन मांजा टाकला आणि नवीन टेप पण लावली इथं याच्या साईडनं. तर आता आंघोळ वगैरे करतो, नंतर मग पतंग, नंतर मग सांगतो काय आता. 2 hours later. तर आता म्हणजे आंघोळ वगैरे झाली आहे. आता मी निघतो आईसोबत मामाच्या गावाला झाले. आईले अर्ध्यातून मग कंपनी सोडली ना, ते मी मामाच्या गावाला चाललो ते. तिथं गेल्यावर सांगतो मग काय घ्यायचं तर काय नाही. तर चला मग हेल्मेट वगैरे घालतो आता. आता आईले सोडलं आहे कंपनीत. आता मी जातो मामाच्या गावाला, मामाच्या घरी. आता मी पोचलोय मामाच्या इथं. चल तुला नाही 2 hours later. आता मी मामाच्या गावावर निघालोय. सामान घ्यायचं तिथे घेतलं. तर चला मग आता. हो का रे, सकाळपासून पतंग तुडून राहिला का तू? अरे जमते रे तुले, घे ना. अशी चिकटपट्टी कोणा लावून दिली रे? अरे बापरे, जमली. घरी पोहोचलोय. आता हे कपडे वगैरे बदलवतो, जेवण करतो, नंतर मग वावरात जावं लागते. तर वावरात जाईन मग. A few moments later. जेवण झालंय. आता बाबांना वावरात जायला सांगितलं होतं, तो वावरात चाललो आता. कुठं तू जाय, मी नाही येत. पाय ना तिची पतंग किती मोठी आहे, तुम्ही बाय किती खुशी आहे. काय हे पाय उडत नाही दे. अरे
इथं पाणी आलाय कसाला काय इथं पुरं गारा झालाय. गाडी इथं लावा लागन. आता पैदल जावं लागन समोर. आता इथून कुठून जाऊ. इकडे हे वावर होय आपलं. आता इथून जाऊ कुठून तिकडून जायला लागन. आणि हा कॉक होय. इथूनच आमच्या वावरात पाणी सोडता येते म्हणजे इकडल्या लाईन मध्ये कुंडीद्वारे इथून जावं लागते. इथं पाणी कसं व्हायला काय माहिती का. पूर्ण तेवढं एरिया पूर्ण पाणीच पाणी. हाऊ इज दिस पॉसिबल. आता खालच्या वावरात जाऊन पाहतो. वरच्याच वावरात तूर होती फक्त. खालच्या वावरात तूर नव्हती. सोयाबीनच होतं. याच्यातही सोयाबीन होतं. सोयाबीन काढलं खालच्या वावरातलं पण याच्यातलं पण. फक्त तूर वरच्या वावरातच पेरली होती फक्त. आता मी दाखवतो तुम्हाला खालचा वावर. हे असं आहे खालचा वावर. आता काहीच नाही आणून असंच हे वेस्ट प्रोड्यूस झाला आहे इथं सारं. आता याच्यात ढोरं वगैरे घालायला लागतात ते. पण हे तूरच आहे ना म्हणून. नाही तर मग दोन्ही एकाच याच्यात दोन्ही वावरात एकाच टाइमला ढोरं वगैरे घालावं लागते. म्हणून सध्या घातले नाही आहे. आपल्याला नाही घालायला लागत. ते दुसरे लोक आणत असते. तर आता ही तूर वगैरे सफा केल्यावरच येईन ते. तर आता गाडीपाशी आलो आहे मी. आता जातो घरी. घरी गेल्यावर मग पतंग उडवण. सकाळपासून पतंग आता पतंग उडवण फायनली घरी गेल्यावर. ह्या इथून अशी करून द्यायची गाडी बंद. कांजीला काय घुमतच राहायची का तसा. पतंग उडवत होत. धावीत काही लावता नाही चालला मोठा. स्लॅपवरून उडवा लागते ना. स्लॅपवरून उडवा लागते. जाय तू. मी उडवतो बाबू आता. कायले खाली उडव. मी मला खाली उडवता नाही मला स्लॅपवरून उडवता येते. तर आता मी घरी पोहोचलो आहे. ह्या बियान मॅटाने पतंग उडवायला सकाळपासून. तिची आधी काही उडलीच नाही पतंग. हा जाणार आहे जाणं. हो इकडे. तर आता पतंग आणली आहे. ही कागदाची पतंग आहे. ही किती वेळ टिकन माझ्या हाती तर काय माहित आता. उडालीच पाहिजे. बिहारले नाही घेतलं सध्या सोबत. नंतर त्याला बोलावून हवेत लागली म्हणजे पतंग. हाल तर उडवता खतम झाला. आणि का ती अशी ताळकळत झाली बसून. आता काय करावं. सुरू होता खतम विषय पतंगीचा. आता अधिक पतंगाला जा लागते फन्नीची. आता
आता मी पहिले पन्नीची पतंगच घेऊन येतो. हे पतंग त्याला काही जमून नाही राहिला, या काय धक्क्या सुटून गेली आहे. तर जातो आता पतंग आणायला नवीन. 1 hour later. आता हे नवीन आणली, धग्गा आणला, आता पतंग आणली. आता इथे सूत्र वगैरे बांधतो, नंतर उडवतो. चांगलं सूत्र बांधून तयार केलंय, आता उडवतो. लवकरच लागली, हवा चांगली होती म्हणून, नाही तर तशी लागत नाही लवकर. ते पाय एकटी दिसू राहिली, एकटी 2 पतंग त्याच्या पेच्या काटाकुटी लागण जमला. तर मी नाही की खाली घेऊन घेतली आहे, जास्त वर्तणी केली आहे. पतंग कशी एकच पतंग आहे, ती चालली. ते 2-4 दिवस तर उडाले पाहिजे ना एक पतंग. ह्या दोघांची लावा ना काटाकुटी लागेल. माय पतंग रोज द्या. त्यांच्या दोघांची काटाकुटी सुरू आहे तिथं. लागली का नाही लागली काय मी. एक त्यातली पतंग पिंक कलरची पल्याची आहे, काळजीच्या इथून मी हे पतंग आणली होती, पण ते काही कामाची नाही राहिली आता. पल्याची कटली बापे, पल्या लेखाला. अरे वा, तुझ्या म्हणा इकडे नाही येणार लेखा. तिथे पल्याची इकडे नाही, तिकडेच जाईन ते. होय, माझी पतंग कुठं चालली. एवढी पतंग कोणाची काय मी. माझी पतंग पाय ना बियान, पतंग पाय ना पतंग. हा, ती पतंग तू उडतच नाही रे. अरे अरे, काही उडत नाही, तू उडतच नाही तुले. हा, माझ्या घरीच होती पहिले. हाव, टच आहे ना, अशी उडत नका अशी हवेत. अरे 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 अरे, चक्री नाही अरे बियांजवळ. अरे हट, जमतच नाही. अरे बाबू, माझी पतंग खाली येते. ती पतंग तर वरत नाही जात, खाली कुठून येईन मग. अरे 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 अरे, हे पाय अशी खाली आणली म्हटलं वरून. तू पाहिजे खालीच टाकू राहिला ती काही. अरे 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 अरे, तू तुझे उडवतात नाही.
आता काय बोलू मी डबल नसतं दाखवत उडून. हा 2 hours later. तर आता वाजले 11. जेवण वगैरे झालं आहे. गाडीला पण खोय घातली. तर असा होता आजचा दिवस. संक्रांती आमची इकडली माझीवाली माझा दिवस कसा ते हॅपी संक्रांतीचा. तर मग असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.